रामटेक विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वाल यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांचा 26,555 मतांनी पराभव केलाय, तर अन्य 15 उमेदवारांचे या निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त झाले आहे। कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच 18व्या फेरीपर्यंत महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वाल यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती। या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांचा 26,555 मतांनी पराभव झाले, तर आशिष जयस्वाल यांच्या विजयानंतर विजयी उमेदवारांचे स्वागत फटाक्याची आतिषबाजी करून करण्यात आले आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। जी निवडणूक होती ही खरी वर्कर आणि खरी भूमिपुत्राची निवडणूक होती। ज्या आमदार साहेबांनी अपक्ष ट्रॅक्टरवर राहून ज्या लोकांचे, जनतेचे, आई भगिनींचे काम केले, शेतकऱ्यांचे काम केले, ही खरी जीत त्यांची होती। बाहेरच्या कुणी येऊन रामटेक जिंकू शकत नाही, ही रामटेकच्या जनतेने दाखवून दिला। जो या मतदारसंघामध्ये काम करेल, लोकांपर्यंत पोहोचेल, तोच खरा या मतदारसंघाचा राजा असेल। आणि तो राजा म्हणजे आशिष जयस्वाल साहेब, वकील, जनतेचे सेवक म्हणून काम करतात, म्हणून ते जिंकले आहेत, जिंकणार आणि चांगल्या लीडनं जिंकलेले आहेत। शासनाने ही जी लाडकी बहीण योजना आणली त्याची पूर्ण म्हणजे 100% लोकांना या ठिकाणी फायदा झालेला आहे। आजपर्यंत ज्या महिला उपेक्षित होत्या, ज्या महिलांना न्याय मिळत नव्हता, तो त्या न्याय देण्याचं काम या महायुतीच्या सरकारने आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी माननीय शिंदे साहेबांच्या सहकार्याने केलेला आहे। त्याचा निश्चितच फायदा या निवडणुकीमध्ये झालेला आहे। मगाशी मला आशीर्वाद दिला आणि तेही विक्रमी मताधिक्य दिलं। प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्या मताधिक्यामध्ये वाढ झाली आणि मी असं ठरवलंय की जे लोकांनी मला मतदान दिलं नाही, पुन्हा त्या लोकांनी का बरं मला मतदान दिलं नाही, माझी कोणती चूक झाली याचं मी अध्ययन करणार आणि स्वतःमध्ये अजून सुधारणा करून त्यांच्या मने जिंकण्याचा मी प्रयत्न करणार। ज्यांनी माझ्यावर विश्वास दर्शवला त्या सर्वांचा मी सदैव ऋणी आहे आणि पुन्हा इमानदारीने सरकार आपली आलेली आहे आणि पुन्हा इमानदारीने जनतेची सेवा करून त्यांनी मला मतदान दिलं आहे, त्यांचं मत वाया जाणार नाही, तर तो सार्थ झाला हा समाधान त्यांच्या मनामध्ये मी निर्माण करेल आणि पुन्हा त्यांना खूप खूप धन्यवाद। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।